सीबीआयनं देशव्यापी खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातून सर्वात मोठी कारवाई केली आहे। लातूर येथील प्रसिद्ध आरसीसी क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून ताब्यात घेतलंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन चौकशीनंतर सीबीआयनं आज 18 मे 2026 रोजी सकाळी ही कारवाई केली। राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेशी संबंधित या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण देशातील शिक्षण वर्तुळात आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे। त्यामुळे नीट पेपर फुटीत आता अत्यंत मोठे मासे अडकताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे। या प्रकरणाचा आता नेमकं काय पडसाद उमटणार आणि या प्रकरणात आणखी कोणते मोठे मासे अडकणार याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। या प्रकरणाची पाळमुळं शोधण्यासाठी सीबीआयच्या 28 अधिकाऱ्यांच्या एका विशेष पथकानं गेल्या 3 दिवसांपासून लातूर आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी तपास मोहीम राबवली होती। या दरम्यान शिवराज मोटेगावकर यांनी सलग चौकशी करण्यात आली। रविवारी त्यांना अधिक चौकशीसाठी पुण्यात पाचारण करण्यात आलं होतं, जिथे रात्री उशिरापर्यंत सुमारे 8 ते 10 तास त्यांची कसून चौकशी झाली। हा दीर्घ चौकशी दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मोटेगावकर यांनी दिलेली उत्तरं विसंगत आणि संशयास्पद आढळल्यानं तसंच तपासात सहकार्य न केल्यानं अखेर सीबीआयनं त्यांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला। या अटकेपूर्वी सीबीआयनं मोटेगावकर यांच्या निवासस्थानावर आणि कोचिंग इन्स्टिट्यूटच्या कार्यालयावर छापे टाकून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या नोंदणी आणि मोबाईल, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत। या उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणाची साखळी अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च पदस्थ व्यक्तींपर्यंत पोहोचलेली असल्याचं या संपूर्ण तपासातून स्पष्ट होतंय। या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार प्राध्यापक PV कुलकर्णी हा असल्याचं मानलं जातंय, ज्याला सीबीआयनं काही दिवसांपूर्वीच पुण्यातून अटक केली होती। धक्कादायक बाब म्हणजे कुलकर्णी हा राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या गोपनीय पेपर सेटिंग कमिटीचा सक्रिय सदस्य होता। कुलकर्णींच्या अटकेनंतर आणि त्याच्या झालेल्या सखोल चौकशी दरम्यान शिवराज मोटेगावकर यांचं नाव या घोटाळ्यात समोर आलं। कुलकर्णी यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे सीबीआयनं मोटेगावकर याच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं। या साखळीत केवळ कुलकर्णीच नव्हे तर पुण्याच्या प्रसिद्ध बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरे यांचाही समावेश आहे, ज्यांना NTAच्या पेपर सेटिंग कमिटीत काम करण्याचा अनुभव होता आणि त्यांनाही सीबीआयनं यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत। तपास अधिकाऱ्यांच्या संशयानुसार या पेपरफुटीचा पॅटर्न अत्यंत पद्धतशीरपणे राबवला गेला होता। शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये मुख्य नीट परीक्षेच्या काही दिवस आधी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी काही सराव परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या। या सराव परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले अनेक प्रश्न आणि प्रत्यक्ष नीटच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न यांच्यात प्रचंड प्रमाणात साधर्म्य असल्याचं तपासात उघड झालंय। पेपर सेटिंग कमिटीमधील सदस्यांच्या मदतीनं मूळ प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न आधीच मिळवून ते सराव परीक्षेच्या माध्यमातून विशिष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले होते का, हा मुख्य संशयाभोवती आता सीबीआयचा तपास फिरतोय। यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। लातूर हे महाराष्ट्रातील आणि देशातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीचं एक मुख्य केंद्र मानलं जातं। तिथल्या इतक्या मोठ्या नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकाला अशा प्रकारे थेट सीबीआयनं ताब्यात घेतल्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संतापाचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या कारवाईनंतर शिवराज मोटेगावकर यांना आज दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं जाणार असून या रॅकेटमधील इतर आर्थिक व्यवहार आणि सहभागी असलेल्या बड्या नावांचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआय त्यांची जास्तीत जास्त दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता आहे। या तपासातून आगामी काळात देशातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते। देशभर खळबळ उडवून देणारे नीट पेपरफुटी प्रकरण हे देशातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानलं जातंय। राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेच्या गोपनीयतेवर आणि विश्वासार्हतेवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या घोटाळ्याचं मुख्य केंद्र थेट NTAच्या अत्यंत गोपनीय अशा पेपर सेटिंग कमिटीपर्यंत पोहोचल्याचं तपासात उघड झालंय। या कमिटीतील काही वरिष्ठ सदस्यांनी पदाचा गैरवापर करून मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा त्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर काढले। हा गोपनीय डेटा महाराष्ट्रातील लातूर आणि पुण्यातील काही नामांकित खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांपर्यंत पोहोचवण्यात आला, ज्यासाठी कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे। हा घोटाळा अत्यंत नियोजन पद्धतीनं राबवण्यात आला होता।
थेट प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात देण्याऐवजी कोचिंग क्लासेसनी मुख्य परीक्षेच्या काही दिवस आधी आपल्या संस्थांमध्ये मॉक टेस्ट म्हणजे सराव परीक्षांचं आयोजन केलं। या सराव परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रत्यक्ष नीट परीक्षेतील प्रश्न जसेच्या तसे समाविष्ट करण्यात आले होते। त्यामुळे क्लासेसमधील विशिष्ट विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका आधीच माहीत झाली आणि त्यांनी परीक्षेत अव्वल गुण मिळवले। प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय झाला असून देशातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेला मोठा धक्का बसलाय। सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य, नामांकित शिक्षक आणि नामवंत कोचिंग क्लासेसचे संचालक यांच्यावर कारवाई करत हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे।